आपण शिव सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी विक्रांत दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते जोगेंद्र दिगासकर दादांचा शुभ सन्मान दरम्यान करायचा आहे। आज त्यांची देखील उपस्थिती आपल्याला सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 मध्ये पाहायला मिळाले आणि दादांचा सन्मान दरम्यान केला जातो। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। जाऊया चालू सामन्याच्या दिशेने। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद। धन्यवाद। पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्हाला बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर हे ट्रॉफी स्पॉन्सर केल्या गेलेल्या डॉक्टर हितेश संदीप पाटील यांच्याकडून कूलर त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद। मॅन ऑफ द सिरीज बायसायकल आम्हाला स्पॉन्सर जगदीश गोपीनाथ पाटील यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद। दुसऱ्या फेरीमधील सामना आणि हा सामना प्रत्येकी 4-4 षटकांचा असणार आहे, ज्यामध्ये पहिले षटक हे पॉवर प्लेचा असणार आहे। दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे। जो पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण संघाने विजय संपादन केला होता आणि दुसरा सामना नुकताच वीर बजरंग कारिवली संघाने ढोंडवली संघासमोर जिंकलेला आहे। सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहतोय पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील सामना क्रमांक 3 आपण पाहतोय, तिसरा पाहतोय। पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण जो आयोजक संघ आहे विपक्ष वीर बजरंग कारिवली या दोन संघामध्ये प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण केले जाते, लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहे आणि गंगाबाद क्रीडांगण गुंतवली या मैदानातून या स्पर्धेचं आपण प्रेक्षेपण पाहू शकता। यूट्यूबच्या द्वारे नक्कीच ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता। सालमेजुडी मैदानामध्ये आकाश आणि त्याच्या समेत सागर, आकाश पाटील विथ सागर इतारकर टू ओपनर ऑन मिडल। आकाश पाटील ज्याने मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलं होतं, चांगली या गोलंदाजाने चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती। जो संघाचा संघनायक देखील आहे, सध्या स्ट्रायकर इंडला तो सज्ज होतोय, तर नॉन स्ट्रायकर इंडला सागर इतारकर पाहायला मिळतो आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जतीन पाटील। धर्मराजा चषकामधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईकचा मानकरी ठरला होता हा खेळाडू। आपण पद्धतीने चांगलं प्रदर्शन चेंडू आणि बॅटने त्याने केलं होतं। पहिला चेंडू इथे मात्र गॅप शोधू शकला नाही, अगदी यक्षा करूमध्ये झेल आणि पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज फेल। आकाश मागील सामन्यामध्ये हिरो, या सामन्यात ठरतो झिरो। बाद फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय गोल्डन डकचा शिकार होतोय आकाश पाटील, पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाचा संघनायक। सैकी स्टार्ट आपण पाहतोय पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघाची, कारण पहिल्याच चेंडूवर पहिला गडी त्याने गमावलेला आहे। मात्र पहिल्याच चेंडूवर जतीन पाटील विकेटचं खुराक प्राप्त करताना अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिला। अगदी पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पाठवण्यात तो यशस्वी ठरलेला आहे। न्यू बॅटर आता मात्र पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाकडून भूषण येतोय, त्याने मागील सामन्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार सलगच्या 2 चेंडूमध्ये ठोकला होता आणि तोच फलंदाज आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय। जे आमचा खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की आपण वर बसायचं आहे। आपणासाठी खुर्च्या आहेत, तर नक्कीच त्या खुर्च्यांवर आपण बसायचं आहे आणि खेळाडूंव्यतिरिक्त कोणीही खेळाडू कक्षामध्ये बसायचं नाही। जतीन पाटील फ्रंटलाईन गोलंदाज पॉलपेचं पहिले षटक बदलतोय, तर यावेळी सामनावीर फलंदाज भूषण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एक धाव फलंदाज पूर्ण करत आहेत। दरम्यान जय हनुमान पोगाव संघाचं देखील इथे आगमन झालेलं आहे। वेलकम शागे सागर पाटील, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे।
सिंगलने अकाउंट ओपन होतोय भूषण याचा आणि सिंगलने या अखेर पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण संघ देखील ऑफ द मार्क आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्क असतंय. पॉवर प्लेचं पहिले षटक जतीन पाटील हाताळतोय. षटकातील पुढील चेंडू स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर टायमिंग साधता आलं नाही. चांगली गोलंदाजी आपण बघतो गोलंदाज जतीन पाटीलकडून. युरोपजरंग कारगिल संघ ज्यांनी या भादोड चषकामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती आणि धर्मराजाच्या चषकामध्ये सेमीफायनलपर्यंत नक्कीच हा संघ पोचताना आपल्याला पाहायला मिळत होता. ज्या स्पर्धेमध्ये जतीन पाटील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. बाईक त्यांनी जिंकण्याचा पराक्रम केला होता आणि त्याच्या आयुष्यामधील ती पहिली बाईक जतीन पाटील ज्याची फलंदाजी आणि गोलंदाजी सुरेख राहिली होती. लॉर्ड फुलटा चेंडू अगदी इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून सीमा पार चौकार. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघ. पुढील चेंडू इथे मात्र वेग भन्नाट मात्र दिशेमध्ये भरकटतोय. पंचाचा इशारा वाईट आणि अव्वांत धावेने द्या संघाची धावसंख्या सिंगलने वाढते. दुसऱ्या फेरीमधील हा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकलेला आहे. पुढील चेंडू इथे डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे आणि चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ लॉंगच्या मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. थँक्यू डीजे. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकारांच्या हॅट्रिकवर आता मात्र फलंदाज सागर पाहायला मिळतोय. या अगोदर या स्पर्धेमध्ये 4 फलंदाजांनी चौकारांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. राणा संघाचं करम कांबळे, रांजणोली संघाचा जितू चौधरी, पूर्णा संघाचा मुकेश आणि ढोंडावडी संघाचा प्रज्वल. आणि त्यामध्ये आणखीन एक नाव ॲड होईल ते सागर इताडकर याचं. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकारांची हॅट्रिक पूर्ण करताना आपण पाहतोय सागर इताडकर. इताडकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सागर इताडकर याला दिलं जाईल. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा या स्पर्धेमधील 5वा फलंदाज सागर इताडकर ठरतोय. सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार आणि चौकारांना धावसंख्येला देखील त्यांनी दिलाय आकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावपलकावर पाहायला मिळते 14 धावा. पॉवरप्लेचे षटक होते आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूमध्ये सलगचे 3 चौकार सागर इताडकर याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात समाप्ती आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 1 बाद 14 धावा. दुसऱ्या फेरीमधील सामना आपण पाहतोय या पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा विपक्ष वीर बजरंग कारिवली या 2 संघामध्ये. यानंतरच्या दोन्ही संघांनी देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेला आवाज स्पोर्ट्स भिनार विपक्ष एकविरा मानकुली या 2 संघामध्ये. आणि त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना पाहायला मिळेल जय बजरंग कारिवली विपक्ष जहानमान पोगाव या 2 संघामध्ये. पूर्णा संघाचे कुठल्याही खेळाडूने जर हॅट्रिक पूर्ण केली चौकारांची किंवा षटकारांची आशिष मेटकर साहेबांकडून त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. इथे जोरदार अपील पंचांचा बुडू आकाशाकडे आणि फलंदाजाला जावे लागेल डकआउटच्या आसऱ्याला. दुसरा फलंदाज बाद पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघाचा.
दोन फलंदाज अगदी सोसात बाद झाले आपण पाहतोय. आकाश पाटील देखील खेळपट्टीवर तग धरून फलंदाजी करू शकला नाही. शून्यावर तो बाद झाला होता. आणि इथे मात्र आपण पाहतो नुकताच बाद झालेला फलंदाज भूषण याला देखील फक्त एका धावेचं योगदान देता आलेलं आहे. वेक बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. इथे समोर खेळलेल्या चेंडूला नवंदी ग्राउंड क्षेत्रस्थितीत आहे. स्टेट लॉंग ऑफ रिझनमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग विथ विकेट आणि चांगली कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. या 2 धावने पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते ती 16वर. दुसऱ्या फेरीमधला सामना आपण पाहतोय पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा विपक्ष वीर बजरंग कारिवले या 2 संघामध्ये. वेक षटकातील पुढील चेंडू फुलटा चेंडूचा फायदा उचलता नाही. जोरदार अपील आणि येस पंचाने अपील उचलून धरलेलं आहे. आणखीन एक फलंदाज बाद होताना पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण या संघाचा. एकमेव फलंदाजाचा अपवाद वगळला तर इतर फलंदाजांनी फक्त मैदानावर हजेरी लावण्याचं काम केलेलं आहे. दी वॉल बनावं लागेल. आणि तसंही मित्रांनो आज 11 जानेवारी आहे आणि आजच्या दिवशी भारताचा फलंदाज दी वॉल राहुल द्रविडचा जन्मदिवस आहे. कारण आजच्या दिवशी 1973मध्ये त्याचा जन्म झाला होता आणि त्याच्या नावे वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये 2 भागीदारी आहेत. 318 धावांची भागीदारी त्यांनी सौरभ गांगुलीसह पूर्ण केली होती आणि सचिन तेंडुलकरसह त्यांची 331 धावांच्या भागीदारीचा देखील विक्रम आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना लॉर्ड्स या मैदानावर शतक झळकवण्याचा विक्रम देखील त्याने इंग्लंड विरुद्ध केलेला आहे. इथे मात्र आपटखेळ खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा वाईटचा येतोय. आव्हान धरत वाईटच्या रूपाने. धावसंख्येमध्ये 1 नेबर. धावसंख्या 17 धावा. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा हा संघ. दुसरं षटक मार्गस वेग दुसरं षटकात आलतोय. इथे मात्र फटका फसलेला आहे. मिस टायमिंग लिडिंग एज. क्षेत्ररक्षक थर्डमॅनचा चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. यानंतरच्या दोन्ही संघाने टॉससाठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आवाज स्पोर्ट्स भिनार विपक्ष एकविराम मानकुल या 2 संघामध्ये. आवाज स्पोर्ट्स भिनार संघाचा संघ नाही आणि एकविराम मानकुली संघाचा संघ नाही. आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल. पूर्णपणे वाताहत आपण पाहतोय. एकमेव फलंदाज सागरचा अपवाद वगळला तर इतर फलंदाज फक्त मैदानावर हजेरी लावण्याचं काम करत आहेत. एकही फलंदाज सागर याला नक्कीच साथ देताना पाहायला मिळत नाही. कारण आपण पाहतो आकाश बाद झालेलं आहे, भूषण बाद झालेलं आहे, प्रतीक देखील बाद झालेला आणि नुकताच जीत देखील बाद झालेला आहे. न्यू बॅटर राज येतोय मैदानामध्ये. धावसंख्या स्थिर. धावप्ले करून 17 धावा. इथे कट केलेल्या चेंडूला चेंडू जातोय थर्डमॅन रिझनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलपेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या 18 धावा. दुसऱ्या फेरीमधील सामना आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाने जनमान कोणी संघाला पराभूत केलं होतं. तर आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये वीर बजरंग कारिवली संघाने गावठी ढोंडावडोली संघाचं आव्हान या स्पर्धेतून संपुष्टात आणलं होतं. आणि दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना सध्या सुरू आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकलेला आहे. वेग गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे चेंडूला हुक केलेला आहे आणि चेंडू लॉंग लेग रिझनच्या वरून निघून जातोय. सीमा पार 6 धावांसाठी षटकार. आणि षटकाराने दुसऱ्या षटकाचे देखील समाप्त होते. 2 षटकाचे समाप्त आणि 2 षटकाचे समाप्तीनंतर पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 4 बाद 24 धावा. 24 लॉस ऑफ 4 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघ संघ आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे.
पहिला पुकारा आपल्याला दिला जातोय आवाज स्पोर्ट्स भिनार संघाचा संघनायक तसेच एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाचा संघनायक. पुढील सामना आवाज स्पोर्ट्स भिनार विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स मानकुली या दोन संघामध्ये असणार आहे. आणि त्यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळाला जयबजरंग कारिवली विरुद्ध जवानमान पोगाव. बाराची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघाची. आणि या सरासरीने जर धावा झलकवल्या गेल्या तर 4 षटकांचे अंती आपण 48 धावा धावफलकावर पाहू. मात्र त्यापेक्षा जास्त धावा कुठून करण्याचा प्रयत्न नक्कीच पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाचा असणार आहे. कारण वीरबजरंग गारिवली संघाकडे आपण पाहिलं तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे. मागील सामना अगदी आपण पाहतोय या दिमाखात या संघाने जिंकला होता. वेग आणि जतीनची या विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली होती. गोलंदाज विपुल येतोय. तर सामोर झाले फलंदाज राज. तिसरं षटक विपुल घेऊन आलेलं आहे. इथे समोर खेळल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ ने लॉंग यांच्यामधून. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. 1 बाउंड चौकार. सेफ स्ट्रॉक क्रिकेटमधील सुरक्षित फटका ज्याला म्हटलं जातंय तो फटका आपण बघतोय फलंदाज राजच्या बॅटमधून. वाह ताज नाही वाह राज बोले. अतिशय सुरेख फटका राज याच्या बॅटमधून पाहायला मिळतो. आणि चौकाराने संघाच्या धावसंख्या येते देखील येतो आकार. धावसंख्या 4 पोहोचते ते 28 वर 28. विपुलचं स्वागत चौकाराने केलेलं आहे फलंदाज राज याने. ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये यावेळी चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. 29 धावा 29 नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा हा संघ आपण पाहतोय. या आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील सामना क्रमांक 3 पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा विपक्ष वीरबजरंग कारिवली या दोन संघामध्ये. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा आयोजित सुमित शेट म्हात्रे चषक 20-25 हे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. विपुल गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. तिसरं षटक हाताळताना तर यावेळी सामनावीर फलंदाज सागर. इथे अतिशय चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाजाला. चांगली वापसी चौकार खर्च केल्यानंतर गोलंदाज विपुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आवाज स्पोर्ट्स भिनार आणि एकविरा स्पोर्ट्स मानकुली या दोन संघामध्ये असणार आहे. दरम्यान जयबजरंग कारिवली संघाचं देखील इथे आगमन झालं. वेलकम जयेश म्हात्रे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. इथे शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये चेंडू मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने धावसंख्या हळूच पुढे सरकते. स्कोरवर पाहायला मिळते ती 30 धावा 3 नॉट. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना दुसऱ्या फेरीमधील सामना आणि हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा आपण पाहतोय. पहिल्या फेरीमधील सामने 5 षटकांचे आणि दुसऱ्या फेरीमधील सामने 4 षटकांचे पाहायला मिळतात. तिसरे षटक विपुलच्या माध्यमातून सुरू आहे. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला उंचच उंच आणि लांबच लांब भीम टोला वज्र टोला आणि हा चेंडू सीमारेषा बाहेर गेला. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर.
वहा ताज नाही एक बार फिर से वहा राज बोले. राजाच्या बॅटमधून हा मोठा फटका षटकार. संघाची धावसंख्या 6ने वेगाने वाढते. 36-36. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू वळवलेला आहे स्क्वेअर लेग रिझनमध्ये. मात्र फक्त इथे एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. आणि सिंगल या षटकाची देखील समाप्त होते. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 37 धावा. नेक्स्ट मॅच एकविरा स्पोर्ट्स मानकुली विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. तर दोन्ही संघ नायकांना शेवटचा पुकारा दिला जातोय. तीन षटकांची समाप्त झालेली आहे. 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि या पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 37 धावा. आणि आता मात्र शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये पाहूया पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघ किती धावा कुठून किती धावांचं लक्ष वीर बजरंग कारगिल संघासमोर ठेवत आहे. (37) 37 धावा. 3 षटकांची समाप्तीनंतर 37 धावा. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटचे षटक हाताळण्यासाठी हरेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर सामना करेल फलंदाज राज ज्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार देखील पाहायला मिळाला आणि वैयक्तिक 13 धावसंख्येवर तो फलंदाजी करत आहे. विकेट टू विकेट हा चेंडू होता. समोर खेळलेल्या 20 मध्ये मिड ऑन रिझनमध्ये फक्त एकाच धावेसाठी धावसंख्या 38 धावा. 38. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचं षटक हरीश घेऊन आलेला आहे वीरबजरंग कारिवली या संघाकडून. आज कारिवलीच्या आणखी एका संघाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जन्मान पोगा विपक्ष जयबजरंग कारिवली या 2 संघामध्ये आणखीन एक मोठा सामना. शेवटचे षटक मार्ग असते मात्र वेळे संदर्भात देखील सहकार्य करायचं आहे. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. हरेश राईट अमोर द स्टंप. फुलटा चेंडू होता. हवा तसा फायदा उचलला नाही. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. 2 चेंडूंवर फक्त 2 धावा आतापर्यंत हरेश यांनी खर्च केलेल्या आहेत. खरं तर हाणामारीचे षटक मात्र कुठल्या प्रकारची 2 चेंडूंवर हाणामारी पाहायला मिळाली नाही. नाणेफेक गमावल्यानंतर पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघ प्रथम फलंदाजी करताना शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. हरेश शेवटच्या षटक हाताळतोय वीरबजरंग कारिवली या संघाकडून. तर सामोर जाईल फलंदाज राज. इथे मात्र अतिशय दिशाहीन चेंडू आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. दरम्यान धावसंख्येमध्ये अव्वंत धावेने भर पडते. धावसंख्या 40 धावा. हरीश टू राज. इथे फटक्यामध्ये वजन आणि धावा मिळतील पूर्णचे पूर्ण अर्धा डझन. व्हॉट अ शॉट. वहा ताज नाही अगेन वहा राज बोलूये. आक्रमक फलंदाजी आपण बघतोय राजच्या बॅटमधून. हा आपण पाहतोय दुसरा षटकार. एक चौकार देखील त्यांनी पेश केला आणि हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चेंडू बॅटला लागतोय सीमाच्या बाहेर पाहायला मिळतो आणि षटकारांनी संघाची धावसंख्या वेगाने मुसंडी मारते. स्कोरवर पाहायला मिळते ती 46 धाव. 46. हाणामारी षटकामध्ये आता मात्र हाणामारीचा फटका पाहायला मिळालेला आहे. स्लॉगरमधील हा मोठा फटका राजच्या बॅटमधून. इथे मात्र पुन्हा एकदा दिशेमध्ये भरकटतोय. पूर्णपणे दडपण आपण बघतोय. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जास्त दूर ठेवला जातोय. दरम्यान एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघाचं देखील आगमन होतोय. शॉर्ट गन ऑफ मानकुली सौरभ माली वेलकम. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळत आहे 47. 47. शेवटचे षटक आहे. हरेशच्या माध्यमातून वीरबजरंग कारिवली संघाकडून शेवटचे षटक मार्गस्थ आहे.
पुन्हा एकदा सामोरं जाईल फलंदाज राज. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न नाही, ते मात्र स्टंपिंगची सुद्धा संधी होती, मात्र ती संधी गमावलेली आहे. चांगली वापसी हरेश करताना आपण बघतोय षटकारानंतर हा चेंडू देखील निर्धाव, आणि आता मात्र शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 47 आपण बघतोय, 47. इथे देखील बुंद्यात चेंडू हाताळला होता, विकेट टू विकेट, आणि या चेंडूवर फक्त एकच धाव. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाने आपल्या धावपैकी धावा जळकल्या त्या एकूण 48 आणि 49 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे वीरभद्रन कारिवले या संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. खेळणारे संघ आपल्याला पाहायला मिळतील आवाज स्पोर्ट्स भिनार विपक्ष एकविरा स्पोर्ट्स मानकुली या 2 संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जय शितारकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण युवा मार्ट हॅपीनेस फॉरेवर टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. वेलकम शॉटगन ऑफ मानकुली सौरभ माले एकविरा मानकुली संघाचे संघनायक, आणि दुसऱ्या बाजूला आवाज स्पोर्ट्स भिनार संघाचे संघनायक लिटिल मास्टर ऑफ भिनार सुनील भोईर. हे नाणं आपण एकदा नक्कीच पाहूया. एका बाजूला पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या स्पर्धेचे आयोजक, तर दुसऱ्या बाजूला सुमित शेट म्हात्रे चषक 2025 ज्या चषकाची सध्या चर्चा सुरू आहे. पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा सुनीलचा कॉल आहे आणि पूर्णा स्पोर्ट्स पूर्ण आलेला आहे. लिटिल मास्टरने नक्कीच हा टॉस जिंकलेला आहे. तर मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीठाची सोहळा वाढवायची आहे. सुनील भोईर टॉस आपण जिंकले. सर्वप्रथम हे जे आयोजन केले आपण पाहतोय पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाने पूर्णपणे समर्पण नक्कीच सुमित शेट म्हात्रे चषकामध्ये त्यांचं पाहायला मिळतं. या आयोजनाशी काय म्हणणार? खूप छान आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल मी पूर्ण टीमचे धन्यवाद बोलतो आणि आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहे. टॉस आपण जिंकले. टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. हो नक्कीच. आणि टॉस महत्त्वाचा जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग. 5 षटकांचा सामना आहे. समोरील संघ एक चांगला संघ. या संघाला निर्धारित 5 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? सगळेच माझे भाऊच आहेत समोरचे, माझे मोठे भाऊ आहेत यशपाल माली, आणि टीम पण त्यांची चांगलीच आहे. असं काही टार्गेट नसणार, परंतु आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आवाज स्पोर्ट्स भिनार संघाचं चांगलं प्रदर्शन यंदा जगामध्ये पाहायला मिळालं, कारण DD ग्राउंडवर देखील चांगलं प्रदर्शन केलं होतं. तशाच प्रकारचा परफॉर्मन्स इथे देखील दाखवण्याचा प्रयत्न असेल. हो नक्कीच. आता मी सध्या तरी माझी नवीन पोरं घेऊन खेळतोय, त्या हिशोबात माझ्या हिशोबात तरी माझी पोरं चांगली खेळत आहेत आणि असंच त्यांचा एफर्ट असावा पूर्ण वर्ष. बस एवढीच इच्छा आहे माझी. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टॉस सौरभ तू गमावलेला आहे. टॉस गमावल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. हे जे आयोजन केलं आहे आयोजनाविषयी तू काय म्हणशील? खूप छान आयोजन आहे आणि इथे खेळायला खूप मजा येईल आम्हाला. प्रथम फलंदाजी करण्यात काय टार्गेट आपल्या मनामध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा 5 षटकामध्ये प्रयत्न असेल? आम्ही जास्तीत जास्त धाव काढण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस केलं गेलं आहे. टॉस जिंकले आहे सुनील भोईर लिटिल मास्टर ऑफ भिनार आवाज स्पोर्ट्स भिनार संघाच्या संघनायकाने प्रथम गोलंदाज स्वीकार मी घेऊन जातोय टॉस बॉक्समधून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये जे सज्ज आहेत माझे सकरे सोडल्याचे वायस ऑफ सरवली विशाल पाटील. हवेमध्ये फिल्डर आहे डीपमध्ये उपस्थित आणि कॅच ड्रॉप. पूर्ण संघ त्यांच्या स्वतःच आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये ते खेळत आहेत, बट सध्याच्या घडीला ही फार मोठी मिस्टेक. कारण जर आपण पाहिलं तर ही कॅच होती अजय म्हात्रेची. बघा अजय या आधीच्या मॅचमध्ये जास्त काही करू शकला नाही, बट नो डाऊट तो एक चांगला बॅटर.
त्याची कॅच पकडणे ते आवश्यक होतं, बट मिस्टेक इथे घडली. नेक्स्ट बॉल. आता इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं, हलकीशी अपील देखील झाली. रोहित नाईकने देखील या आधीच्या सामन्यामध्ये चांगला खेळ केला होता, बट सध्या सगळीला आपण पाहिलं गेलं या मॅचमध्ये लक्ष जे ठेवलं गेलं 48 बनवलं गेलं. 49चा चॅलेंज इथे प्रस्थापित केलं टीम पूर्णा स्पोर्ट्स पूर्णाने अगेन्स्ट टीम वीर बजरंग कारिवली. आणि आता मिस्टामिंग हवेमध्ये आहे, बोटं फिरवली होती, चेंज ऑफ द पेस बॉल टाकला होता आणि त्याचा बेनिफिट नक्कीच मिळेल बॉलरला. पकली सफलता, बॅटर बाद झालेत रोहित नाईक. रोहित बाद झाला. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 जतीन पाटील. मागील सामन्यामध्ये देखील जतीनने 25 धावा इंडिव्हिज्युअली नॉट आऊट बनवला होता आणि आता देखील परिस्थिती जर आपण पाहिली तर थोडी खराबच आहे, बिकॉज पहिला धक्का फार लवकर लागला. जतीन पाटीलसाठी हा सीझन फार चांगला चालला आहे, कारण धर्मराजा ट्रॉफीमध्ये आपण प्ले ऑफ द टुर्नामेंट त्याला बनताना पाहिलं. त्याच्या कारकिर्दीमधली पहिली बाईक त्याला मिळाली. भिवंडी प्रीमियर लीग 2025 सीझन 5मध्ये तो आपल्याला धर्मराजा टीममध्ये ॲज अ चॉईस प्लेअर म्हणून तो आपल्याला खेळताना दिसणार आहे. आणि पाहायला विसरू नका, प्रिन्स मूवीजच्याच माध्यमातून BPL लाईव्ह टेलिकास्ट केला जाणार आहे आणि ही स्पर्धा देखील प्रिन्स मूवीजच्याच माध्यमातून यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. सफलता पहिली मिळाली क्रमांक 3वरती जतीन पाटील. आणि हा बॉल जर आपण पाकला, फार मोठी मिस्टेक. ओव्हर दी बेस्ट बी नो बॉल प्लस बॉल देखील गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागील चेंडूवरती विकेट जरूर मिळाली, बट त्यात नंतर फार मोठी मिस्टेक. मिळतील या 5. बघा, विकेट काढल्यानंतर ॲज अ बॉलर महत्त्वाची गोष्ट काय होतं की जो न्यू बॅटर मैदानाच्या हातामध्ये येतो त्याच्यावरती तुम्हाला प्रेशर बनवायचा असतो आणि त्यासाठी सटीक लाईन अँड लेंथवरती बॉलिंग होणं आवश्यक. बट इथे मिस्टेक. नो बॉल प्लस चौकार. धाव फळक या 5 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड 7वरती जाऊन पोहोचला आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. मागील सामन्यामध्ये 4 षटकार जतीन सबाटमधनं आले होते, सलगचे 3 देखील आले होते आणि आता देखील बघा फ्रीडचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता. दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धाव फळक 8 ऑन द बोर्ड. त्यासोबत आपण विवेकचा देखील आवर्जून उल्लेख करूया, कारण मागील सामनाचा प्लेअर ऑफ द मॅच विवेक होता, ज्याने इंडिव्हिज्युअली 24 + 1 ओव्हरमध्ये 1 विकेट देखील काढली होती. त्याचं देखील येणं बाकी, कारण फार मोठा इम्पॅक्ट विवेकने मागील सामन्यामध्ये टाकला होता. आता जतीन. आता हा बॉल जर आपण पाकला तर आता देखील बोटं फिरवली होती. स्लो वन होता. ऑन साईडला फटका डीपमध्ये मिड विकेटला चांगली फिल्डिंग थ्रो केला जातो, तोपर्यंत 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. पुढील सामना पाहायला विसरू नका. टीम एकविरा स्पोर्ट्स मानकुली त्यांचा अगेन्स्ट आवाज स्पोर्ट्स भिनार अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे टॉस जिंकला आवाज स्पोर्ट्स भिनार आणि सांगितलं की प्रथमतः आम्ही फिल्डिंग करणार आहोत. ती देखील एक चांगली टीम आहे, कारण जॉयकुमार ट्रॉफी आपण कालवारच्या क्रीडांगणावरती कालिका माता स्पोर्ट्स वडगर आयोजित ती स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये फायनलपर्यंतचा प्रवास त्या टीमने केला होता. फुल लेंथ जर आपण इथे पाकला तर अपील हलकीशी झाली, बट नकारलं गेलं. अंपायरच्या माध्यमातून डॉट बॉल येतो. सेमीफायनलपर्यंतचा प्रवास केला होता त्या स्पर्धेमध्ये, मला आठवतं. फायनलमध्ये आपण यशवंत स्पोर्ट्स राहणार टीमला खेळताना पाकलं होतं, पण सध्या सगळीला जर आपण इथे पाकलं तर या लढतीमध्ये कोण पुढे जाईल, कारण पहिलं षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये टोटल रन्स बनवला गेला 10 ऑन द बोर्ड आणि एक धक्का देखील लागला आणि समीकरण येत्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता रन्स आवश्यक असतील अजून देखील 39, म्हणजे 13 रन प्रति ओव्हर बनवायचे आहेत. व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकतात डॉक्टर देवराजी चौधरी साहेबांचं नुकतं शुभागमन झालं होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सुनील शेठ म्हात्रे साहेबांना देखील तुम्ही पाहू शकतात. दानशूर व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे आमच्या स्पर्धेचे मार्गदर्शक आणि पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा टीमच्या मागे जे नेहमी खंबीर उभे राहतात
विक्रांत शेठ इत्ताडकर साहेबांना देखील तुम्ही पाहू शकता स्पर्धेचा आनंद घेतात. दुसरं षटक आणि बॉलर तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. धीरज येतो या सेकंड ओव्हरमध्ये. समीकरण येते 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. मध्ये 39. 18 चेंडू शिल्लक 39 धावांची आवश्यकता दरम्यान इथे आहे. सध्या सगळीला मी म्हणेन अजून देखील बघा सामना बॅलन्सेबल स्थितीमध्ये बिकॉज मैदानाच्या आतमध्ये जतीन त्याच्या समवेत अजय आणि येत्या बॅटिंग क्रमामध्ये विवेक आहे. बघा टीम पूर्ण स्पर्धा तुमचीच आहे बट तरी सुद्धा सांगेल की नियम सर्वांसाठी समान आहेत. हा बॉल सोडून दिला अजयने. दिशा दरम्यान इथे खराब अतिरिक्त रन मिळेल. बघा एक अनाउन्समेंट आम्ही कालच केली होती की कोणतेही पारितोषिक आम्ही अनाऊन्स करणार नाही आहोत. सामना जेव्हा समाप्त होईल तुम्ही स्वखुशीने ते पारितोषिक ते खेळाडूला द्या. आता खेचून मारायचं होतं अजयला. आता देखील दिशा खराब आहे. अबे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचं होता. बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट देखील नाही राहिला. दिशा देखील खराब. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. अतिरिक्त रन समतीने धावफलक आता 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. 49चा हा चेज आहे. सध्या सगळीला मॅच आपण असेच म्हणूया की बॅलन्सेबल स्थितीमध्ये हा सामना उभा आहे. एखादं चांगलं षटक हवंय टीम कारिवलीला. मे बी 15 रन्स प्लस. हा फुल टॉस प्रहार केला अजयने हवेमध्ये. बॉल दरम्यान लॉंग ऑफला फिल्डर. सूर्याची किरण कदाचित डोळ्यावरती आली असावी कारण तेच रिॲक्शन लॉंग ऑफच्या फिल्डरचं होतं. बॉल दरम्यान गेला. 1 बाउन्स गेला की ओव्हर दी रोप्स गेला अजून देखील अंपायर सिग्नल आलेला नाही. यस 1 बाउन्स गेला. चौकार. धावफलक या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 16 वरती जाऊन पोहोचला. रिव्ह्यूची मागणी देखील केली गेली. चेक केलं जाईल की एक्झॅक्टली या बॉलची हाईट काय होती ते पाकलं जाईल. थर्ड अंपायर इट्स अ फेअर डिलिव्हरी. फार सोपा निर्णय खऱ्या अर्थाने थर्ड अंपायरसाठी होता. चौकार तरी ते येईल आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक आता 16 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. यजमान संघ या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा त्यांचा अगेन्स्ट टीम वीर बजरंग कारिवली. यंदाच्या सीझनमध्ये आतापर्यंत ज्या टीमचं चांगलं कार्य आपण पाहिलं पण या स्पर्धेमध्ये कुठपर्यंत पोहोचतील प्रवास कितपत कायम राहील. कारण पाकलं गेलं तर बघा ग्रामीण क्रिकेट आहे. प्रत्येकी मॅच नॉकआउट आहे. जिंकाल तर पुढे जाणार आणि जर हरला तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. त्या अनुषंगाने प्रत्येकी मॅच जिंकणं आवश्यक. नेक्स्ट बॉल आता देखील स्लो वन लॉफ्ट केला. जबरदस्त फटका. वाट पाकली आणि वाट लावली. बॉल गेला लॉंग ऑन फार. षटकार. अजय म्हात्रे हा देखील एक टॅलेंटेड बॅटर. कारण कारिवलीचं क्रिकेट अगदी अंडर 90s पासून मी पाहिलं आहे. त्यामध्ये जे चेहरे आवर्जून मी त्या चेहऱ्यांचा उल्लेख नेहमी करतो. प्रतीक नाईक असतील, अजय म्हात्रे असतील, या टीममध्ये जतीन पाटील आहे. त्यानंतर उल्लेख मी आवर्जून अक्षयचा देखील करेल. हे ते चेहरे आहेत जे अंडर 90s अंडर 22 पासून खेळतात आणि त्यांचा खेळ डे बाय डे फार चांगला झाला. चांगली प्रोग्रेस आज आपल्या गावच्या ग्रामीण टीमसाठी देखील चांगलं खेळ हे खेळाडू करतात आणि त्यातपैकी 2 खेळाडू जतीन पाटील आणि अजय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणखीन एक उडवायचा होता बट मिस्टामिंग हवेमध्ये स्वतः बॉलर डाऊन दी बॉल आणि कॉटन बॉलच्या स्वरूपामध्ये हा धक्का आता लागला. दुसरा बॅटर बाद झालेत अजय म्हात्रे.
विवेक आता क्रमांक 4 वरती येतात. लास्ट मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ज्याने 24 धावा इंडिव्हिज्युअली नॉट आऊट प्लस 1 विकेट देखील काढली होती. आणि जे मी सांगितलं की संघ जेव्हा अडचणीमध्ये होता ॲक्सिलरेशन करण्याचं कार्य विवेकने केलं होतं, त्यानंतर त्याला तितकीशी चांगली साथ मिळाली होती जतीन पाटीलची. आता तीच जोडी मैदानात साथमध्ये असेल आणि तेच कार्य पुन्हा एकदा आता त्यांना रिपीट करायचं आहे. आणि रिपीट जर केलं तर या मॅचमध्ये आपल्याला विजयाच्या दिशेने कारिवली संघ जाताना दिसेल. बट जर रिपीट नाही झालं तर पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण टीम आपल्याला विजयाच्या दिशेने जाताना दिसेल. पण सध्या असा घडीला अजून देखील दोन्ही रिझल्ट्स पॉसिबल आहेत. दोन्ही टीम्स अजून देखील मी म्हणेन की दोन्ही टीम्सकडे समान संधी आहे. धाव फलक 22 धावा धाव फलकावरती. 15 चेंडू शिल्लक आणि 15 मध्ये बनवायचे आहेत आणखीन रन्स. 27 नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ होता, मोठा फटका खेळायचा होता, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, डॉट बॉल प्रमाणे इथे येतो. आतापर्यंत बघा फर्स्ट ओव्हरमध्ये आपण बॉलर जिग्नेशला पाकलं आणि या ओव्हरमध्ये धीरजला आपण पाहतोय. पण स्लो वन इफेक्टिव्ह राखला. जेव्हा जेव्हा बोटं फिरवली गेली तेव्हा तेव्हा आपण पाकलं की बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही आहे. नेक्स्ट बॉल. आता देखील हा बॉल कमी गतीनेच टाकला होता, पडल्यानंतर खाली राहतोय आणि जी प्रतिक्रिया बॉलरची होती बॅटची कडा आय थिंक सो लागली होती. कारण ही विकेट जर मिळाली असती ना तर आणखीन प्रेशर इथे कारिवली टीमवरती वाढला असता. बट ते होणार नाही आहे. एक संधी इथे गमावली विकेट किपरने. पण कधी कधी मायनर एज देखील लागतात. त्यांचा साऊंड फक्त विकेट किपर आणि अंपायर्सला येतो. आणि तेच घडलं असावं. मागील चेंडूवरती अपील देखील झाली बट कॅच ड्रॉप, संधी गमावली. धाव फलक स्थिर 22 ऑन द बोर्ड. अजून देखील 27 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत. येणारे 13 मध्ये 27 धावांची आवश्यकता. एखादी बाउंड्री इथे हवी आहे टीम कारिवलीला. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ आहे, हवेमध्ये आहेत पॉइंटला फिल्डर. मागील चेंडूवरती मिस्टेक विकेट किपरने केली होती बट आता पॉइंटचे फिल्डर मिस्टेक करणार नाही आहेत. कॅच पकडली जाईल. मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच या मॅचमध्ये 0 वरती आउट. धक्का लागला. हा तिसरा. दोन ओव्हरचा खेळ समाप्त. आणि ज्याप्रमाणे आपण सांगितलं होतं की 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 मिनिटाचा एक ड्रिंक्स ब्रेक मिळेल. आणि हा 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला होईल सुरुवात. 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये आवश्यकता. बघा ड्रिंक्स ब्रेक पाहिजे की नाही पाहिजे ते देखील सांगा. 12 मध्ये 27 धावांची आवश्यकता. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला होईल सुरुवात. ड्रिंक्स ब्रेक समाप्त. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण सामन्याच्या दिशेने जाऊ. या पहिल्या 2 षटकांमध्ये 49च्या चेजमध्ये 22 धावा धावफलकावरती. धक्के लागले 3 आणि त्या 12 चेंडूंवरती आता 27 धावांची आवश्यकता. बघा इथे खऱ्या अर्थाने मी म्हणेन की विजयाच्या मध्यस्थी टीम पूर्णा स्पोर्ट्स पूर्णासाठी जर कोणी उभा आहे तर तो जतीन पाटील आहे.
आणि त्याचे विकेट मिळणं आवश्यक आणि मिळू शकते. बॉल हवेमध्ये आता फिल्डर पोहोचलेत बट प्रयत्न कमी पडले. कारण एका क्षणाला जेव्हा स्क्वेअर लेगचे फिल्डर फर्स्ट त्यांनी स्टार्ट घेतलं असं वाटलं की कॅच होईल, बट नंतर थांबले. आणि का थांबले हा प्रश्न आता इथे निर्माण होतोय. तर रिप्लेमध्ये जर आपण पाहिलं ना तर फर्स्ट स्टार्ट घेतला होता, असं वाटलं की आता कॅचपर्यंत पोहोचतील, कॅच पकडतील, बट एका मोमेंटला थांबले आणि तीच मिस्टेक राहिली. आणि 2 धावा देखील इन बिटवीन. पूर्ण आता 11 चेंडू शिल्लक, 11मध्ये 25 धावांची आवश्यकता. एक फार मोठा मोमेंट हा असू शकतो, कारण जतीनची विकेट मिळू शकली असती, बट प्रयत्न थोडे कमी पडले. 11-25 समीकरण. सेकंड लास्ट ओव्हर. आकाश पाटील बॉलिंग करतात या ओव्हरमध्ये. इथे 5 चेंडू फार महत्त्वाचे आहेत या मॅचच्या दृष्टिकोनातून. नेक्स्ट बॉल. आकाशचा बॉल बॅट्सकडे, फाईन लेग, कॅच, ड्रॉप. 2 चेंडू, 2 अपॉर्च्युनिटीज क्रिएट झाल्या, बट त्या ग्रॅप करता आल्या नाही. याआधी स्क्वेअर लेगला कॅच ड्रॉप, त्यानंतर फाईन लेगचा फिल्डरचं कौतुक करावं लागेल, कारण एफर्ट चांगले होते. जिग्नेश होते का समोरच्या दिशेने अशा प्रकारे एफर्ट देणं अवघडच होतं. प्रयत्न चांगले गेले, बट मनामध्ये ही खंत राहिली असेल की आता देखील विकेट मिळू शकली असती, बट मिळाली नाहीये. जतीनला 2 चेंडूंवरती 2 जीवनदान इथे मिळाले. 2 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. 10मध्ये आता 25 धावांची आवश्यकता. बघा जीवनदान ओके, बट जतीनला ही गोष्ट देखील माइंडमध्ये ठेवावी लागेल की अजून देखील 10मध्ये 25 बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं आणि त्यानंतर या 25 धावा चेस करणं ही गोष्ट देखील मॅटर करेल. त्या अनुषंगाने त्या 4 चेंडूवरती 1 ते 2 मोठे फटके यायला हवेत. आणि हा पायांवरती या बॉल दिला. आज आकाश पाटील सध्या सगळीला लास्ट जवाब बॉलिंग करतात. आउटस्टँडिंग बॉलिंग, बिकॉज पहिले 3 चेंडू आतापर्यंत आकाशने टाकलेत. 2 चेंडूवरती तर खऱ्या अर्थाने विकेट मिळायला हवी होती, बट फिल्डर्सची साथ नाही मिळाली. बट सध्या सगळीला मिळेल एक सिंगल आणि धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 25 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक असतील येते 3 या ओव्हरमधले. ऑल ओव्हर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंवरती आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. अजून देखील 24 माफी सुद्धा 49चा चेज आहे. 24 असून देखील 24 धाव्यांची आवश्यकता असेल. मग जे मी सांगितलं की लास्ट ओव्हरमध्ये कमीत कमी धावा ठेवायच्या आहेत, सो त्यासाठी येत्या 3 चेंडूंवरती बाउंड्रीज हव्यात. चा संपर्क होता. दरम्यान मिळेल एक सिंगल. आता 8मध्ये आवश्यकता आहे 23 धावांचे. 8-23चे समीकरण. बघा या ओव्हरमध्ये 2 जीवनदान मिळाले, बट मी जे म्हटलं की मैदानाच्या आतमध्ये टिकणं आवश्यक आहे आणि सध्या सगळीला जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे खेळ करणं आवश्यक आहे. आणि परिस्थितीची डिमांड सध्या सगळीला कारिवली टीमसाठी ही आहे की मोठे फटके पाहिजेत. आता समीकरण फार अवघड झालं, कारण आता 8मध्ये 23. बघा जतीन पाटील ही क्षमता जरूर ठेवतोय, पण प्रत्येकी मॅचमध्ये सातत्याने तसेच परफॉर्म करणे कोणत्याही बॅटरसाठी देखील अवघड कार्य राखलं. बट या मॅचमध्ये आता पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी जतीन पाटीलच्या खांद्यांवरती. 8-23चे समीकरण. येते 2 चेंडू फार इम्पॉर्टंट आहेत. ओव्हर द विकेट आकाश, पण इथे बाजूला झाले होते जतीन. दॅट्स वाय हा डेड बॉल असेल. 8-23 समीकरण अजून देखील उरलं. वीर बजरंग कारिवली त्यांचा अगेन्स्ट पूर्णा स्पोर्ट्स. पूर्णा ही लढत आपण पाहत आहोत. सध्या सगळीला विचार केला तर या न्यू सीझनमध्ये आतापर्यंत कारिवली टीमचा परफॉर्मन्स चांगलाच राखला, बट ऑन दी अदर हँड जर आपण पाहिलं तर पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघ त्यांनी खऱ्या अर्थाने पाकले गेले तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगला खेळ केला, बट विजयाचा आस्वाद या मॅचमध्ये कोण घेईल. पूल करायचं होतं. बॅक ऑफ द लेंथ हार्ड लेंथ बॉल टाकला होता. स्क्वेअर लेग अंपायरने सांगितलं की अतिरिक्त बाउन्स, त्या अनुषंगाने व्हाईट बॉलचा इशारा इथे येतोय. व्हाईट बॉलचा इशारा आला. अतिरिक्त रन मिळेल म्हणजे आता 8 चेंडू शिल्लक. 8मध्ये आता 22 धावांची आवश्यकता. 8मध्ये 22. बघा अजून देखील आकाश काहीशा चर्चा अंपायर सोबत करतात, बट निर्णय वाईटचा आहे. अतिरिक्त रन मिळेल. 8मध्ये 22 बनवायचे आहेत. इथे 2 चेंडू. किमान एखादा मोठा फटका तरी हवा आहे टीम कारिवलीला.
बट तो मोठा फटका येईल की ते दोन चेंडू आपल्याला आकाश चांगल्या पद्धतीने टाकताना दिसतील. कारण आतापर्यंत आकाशने खऱ्या अर्थाने विश्वासू पात्र गोलंदाजी या ओव्हरमध्ये केली. आता हा फटका हवेमध्ये आणि कनेक्शन चांगलं, ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका फायनली बॅटर जतीन पाटीलचा बॅटमधनं हा षटकार. कार्यासाठी त्या षटकार येतोय आता मॅच ऑन बिकॉज येते 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 7 मध्ये 16 मोठा फटका फायनली जतीन पाटीलचा बॅटमधून आला. बट अजून देखील कार्य अधुरं, कारण अजून देखील 16 बनवायच्यात. स्पर्धेचे जे नियम आहेत चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी, म्हणजे कंपल्सरी या 16 बनवायच्यात. आणि त्याचसाठी इथे जतीनला शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं असेल. शेवटचा बॉल या ओव्हरमधला, शेवटचा बॉल धर्माने ते लिव्ह केला, सोडून दिला. अतिरिक्त रन धर्माने ते मिळेल, म्हणजे आता 7 मध्ये 15 धावांची आवश्यकता. आकाश पाटीलने या ओव्हरमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, जर आपण एक तो सिक्सर सोडून दिला तर. बट अंतिम बॉल देखील महत्त्वाचा आहे, कारण जर हा अंतिम बॉल जर इथे कोणत्याही प्रकारे बाउंड्री नाही आली तर पूर्णपणे प्रेशर आपण म्हणू शकतो की बॅटिंग टीमवरती असेल. बट इथे एखादा चौकार षटकार जर आला तर थोडं प्रेशर आणखीन कमी होईल टीम कारिवलीच्या बाजूने. 7 बॉल 15ची आवश्यकता. समोरच्या दिशेने उडवलाय, हवेमध्ये फिल्डर पोहोचतायत, लॉंग ऑन लॉंग ऑफ, बट दोन्ही फिल्डर्स अगदी मधोमध हा बॉल पडला आणि तोपर्यंत 2 पूर्ण तिसरीसाठी परतणार नाही आहेत. खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरीस धावफलक जाऊन पोहोचला 36, म्हणजे येते 6 चेंडू आणि 6 मध्ये कंपल्सरी बनवायचे आहेत 13 धावा. 6-13चं समीकरण. चला आता विनंती असेल की त्वरित फिल्डिंग सेट करा. आता 6-13चं समीकरण निर्माण उरलं या सामन्यामध्ये. बट जतीन पाटील नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असतील ही महत्त्वाची गोष्ट असेल, कारण सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर या इनिंगमध्ये या मॅचमध्ये जर कारिवली टीमला कोणता बॅटर विजयाच्या दिशेने घेऊन जो जाऊ शकतो तो म्हणजे जतीन. बट जतीन आता नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असतील, बट स्ट्रायकिंग एंडवरती लवेश नाईक असतील. चला टीम पूर्ण त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 भव्यदिव्य पर्व. असा स्पर्धेचा दुसरा दिवस तुम्ही पाहतात. भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेबांचे सुपुत्र, युवा नेता, एक दानशूर व्यक्तिमत्व सुमित शेठ म्हात्रे साहेबांच्या सन्मानार्थ सुमित शेठ म्हात्रे चषक 2025 भव्य दिव्य पर्व. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पूर्णा अगेन्स्ट कारिवली, बट जिंकेल कोण अजून देखील प्रश्न. येते 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हर बॉलर तयार होतो प्रतीक मिटकर. सहा 13चं समीकरण. समोर लवेश असतील आणि पहिलाच बॉल बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी होती, बट जास्त फायदा उचलता आला नाही आहे बॅटरला. मिळेल एक सिंगल, म्हणजे आता 5 चेंडू शिल्लक 12 धावांची आवश्यकता. मी ते म्हणेन की बघा, जर जतीन खेळून गेला तर या रन चेज होण्याची शक्यता जास्त आहे. बट जर जतीनची विकेट काढू शकले येत्या 1 ते 2 चेंडूंमध्ये तर हा सामना पूर्णपणे आपल्याला झुकताना दिसेल पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा टीमच्या बाजूला. पण अजून देखील जतीन आहे तर अशा अपेक्षा जागृत आहेत टीम कारिवलीचा. 5 मध्ये 12. नेक्स्ट बॉल हवेमध्ये आहे की बाहेर आहे. पूल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर. गोल. निर्णायक क्षणावरती जतीन पाटीलचा बॅटमधनं हा धमाकेदार फटका षटकार. या फटक्याने ना जवळजवळ या मॅचमध्ये आता ड्रायव्हिंग सीटवरती आणून ठेवलं टीम कारिवलीला. बिकॉज येते 4 चेंडू आता 6 धावांची आवश्यकता. बघा, जे मी म्हटलं की जतीन जर खेळला तर या रन्स चेंज होण्याच्या शक्यता देखील तितक्या जास्त आहेत. जर इथे पूर्ण टीमला जिंकायचं आहे
तर जतीनची विकेट हवी आहे. अजून देखील सामना पूर्णपणे संपलेला नाही आहे. 4 मध्ये 6 धावा हव्या आहेत. विकेट आता देखील जर काढली तरी सुद्धा कमबॅक पॉसिबल. 4-6चं समीकरण प्रतीक मिटकर. सध्या सगळीला काटांवरती आता त्याला चालावं लागतंय कारण 4 मध्ये 6 समोर जतीन. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. हेलिकॉप्टर उडवायचा होता. डॉट बॉल इथे येतोय. मॅचमध्ये आता एक मिनी कमबॅक बिकॉज आता 3 मध्ये 6 धावेंची आवश्यकता. मग जेव्हा आपण एखादी स्पर्धा आयोजित करतो, एखाद्या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण यजमान असतो तेव्हा आपल्याकडून जास्त अशा अपेक्षा असतात आणि सध्या सगळीला त्या अशा अपेक्षांवरती खरं उतरण्याचे प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण टीमचे पाहायला मिळतात. पण अजून देखील स्टील क्वेश्चन मार्क. जिंकेल कोण? 3 मध्ये 6. नेक्स्ट बॉल आणि समोरच्या दिशेने फटका केलेले फ्लॅट बॅटे स्ट्रोक, गॅपमध्ये स्ट्रोक. बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. म्हणजे आता चेंडू शिल्लक 2 आणि आवश्यकता देखील 2 धावेंची. बघा स्लो वन टाकला आणि या चढणावरती बॅड ऑप्शन नाही आहे. बट जी लेंथ होती ती मी म्हणेन चुकीची होती कारण बॅक ऑफ द लेंथ स्लो वन पूर्णपणे संधी जतीनकडे होती. मोठा फटका इथे आला. 2 चेंडू 2 धावेंची आवश्यकता. चेजिंग कंपल्सरीचा ॲडव्हान्टेज. बघा चेजिंग कंपल्सरीचा ॲडव्हान्टेज आहे टीम पूर्णा स्पोर्ट्स पूर्णाकडे. बट त्यासाठी 2 पैकी किमान 1 तरी धाव डिफेंड करावी लागेल. 2 मध्ये 2. आता हा फटका विजयाचा. पुल अँड पॉवरफुल. सामना समाप्त. इन स्टाईल मॅच फिनिश केली जतीन पाटील आणि लाजवाब खेळ राहिला. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम कारिवली अँड हार्ड लक टीम पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. नो गेसेस बिकॉज क्रमांक 3 वरती आला आणि इंडिव्हिज्युअली ज्याने बनवला 33 आणि मॅच देखील त्याने फिनिश केली तोच जतीन पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. जतीन पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. फलंदाजी करताना 33 धावा, ज्याच्या बॅटमधून विनिंग शॉट देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि गोलंदाजी करताना 1 विकेट ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. तर मॅन ऑफ द मॅच साठी जतीन पाटील आपण यायचं आहे आणि त्यानंतर लगेच पुढील सामन्याकडे देखील आपण वळणार आहोत. आकाश पाटील आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. जतीन पाटील इज मॅन ऑफ द मॅच. पॉकेट साईज रॉकेट आपण पाहतोय. छोटा बम बडा धमाका आणि याच मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण व्यापीठावरून देणार आहोत.